नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद नारायण वंजारी समाजशास्त्र विभागातर्फे तुमच्या खूप खूप स्वागत करतो. आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर या संदर्भात आपण ऑनलाईन पद्धतीने क्लास आपले प्रामाणिकपणे सुरू आहे. तरी आजचा आपला टॉपिक आहे संदर्भ समूह, रेफरन्स ग्रुप. तर आपण संदर्भ समूहामध्ये पाहू की समाजशास्त्र हे समूहाद्वारा निर्मित मानव समाजाचे क्रमबद्ध आणि व्यवस्थित अध्ययन करतो. समाजाच्या संरचनेची निर्मिती अनेक प्रकारच्या समूहाच्या परस्पर आश्रितांच्या आधारावर होत असते. समूहाच्या अभावात समाजाची संरचना ही अशक्यच आहे. समूह हे सामाजिक संरचना आणि सामाजिक व्यवस्था, सामाजिक संघटन यांचे एक अपरिहार्य घटक आहे. सर्व समाजशास्त्रज्ञांनी समाजाची निरंतरता, स्थायित्व आणि परिवर्तनाचा मुख्य आधार हा समूह हे सांगितले. कारण समाजामध्ये अनेक प्रकारचे समूह असतात. समूहाचे प्रकार हे त्याची वैशिष्ट्ये, कार्य, सदस्यांचे परस्पर संबंध आणि आकांक्षा इत्यादी आधारावर दिसून येतात. शास्त्रज्ञांनी समूहाचे वर्गीकरण आपापले अध्ययनाचे उद्देश, आवड आणि ज्ञानाच्या आधारावर प्रस्तुत केले. त्यांच्याद्वारा वर्जित समूहाच्या वर्गीकरणाचे प्रमुख आधार आहे. पहिला आहे समूहातील सदस्यांची संख्या, दुसरा आहे स्थायित्व, तिसरा आहे आपलेपणाची भावना, चौथा आहे कार्यात्मकता, पाचवा आहे सामाजिक संबंध आणि सहावा आहे आकांक्षा इत्यादी आहेत. आकांक्षेच्या आधारावर ज्या समूहाची निर्मिती होते त्यांना संदर्भ समूह असे म्हणतात. अशा समूहाच्या ज्यांच्या कोणीही व्यक्ती सदस्य नसतो, परंतु तो त्याची सदस्यता प्राप्त करण्याची अपेक्षा ठेवतो, त्या व्यक्तीच्या समूहाला संदर्भ समूह असे म्हणतात. व्यक्ती संदर्भ समूहानुसार आपले आचारविचार, मनोवृत्ती, आचरण इत्यादीला बदलविण्याचा प्रयत्न करतो. संदर्भ समूहाच्या संकल्पनेचा सर्वप्रथम उपयोग हायमॅन यांनी 1942 केला होता. त्याची व्याख्या अशी आहे की दुबे यांनी काय म्हटलेलं आहे की संदर्भ समूह हा तो समूह असतो की ज्यांचे अस्तित्व मुख्यतः व्यक्तीच्या मस्तिष्कात असतो आणि ज्याचे नियम, व्यवहार, प्रतिमान, मनोवृत्ती, आदर्श आणि मूल्यांना तो व्यक्ती आदर्श मानून आपल्या आचरणात किंवा आपल्या व्यवहारात निखारण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसरा आहे शेरिफ यांनी काय म्हटलं आहे की संदर्भ समूह ते समूह आहेत की ज्यात व्यक्ती स्वतःला समूहाच्या एका भागाच्या रूपात संबंधित करतो किंवा मानसशास्त्रीय रूपाने संबंधित होण्याची अपेक्षा करतो. दररोजच्या बोलचालीत संदर्भ समूह तो समूह आहे की ज्यांच्यासोबत व्यक्ती आपली ओळख बनवितो आणि ओळख बनविण्याच्या अपेक्षा ठेवतो. त्याचे तत्व आपण पाहू
पहिला आहे, संदर्भ समूहाची उत्पत्ती ही व्यक्तीच्या उच्च अपेक्षामुळे होत असते. व्यक्ती स्वतःला एका अशा समूहाशी संबंधित करतो की ज्या समूहाची समाजात प्रतिष्ठा असते. तो त्या प्रतिष्ठित समूहाची सदस्यता प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करीत असतो. शेरीफ आणि शेरीफ म्हणतात की संदर्भ समूहाचा एक मानसशास्त्रीय आधार निश्चितच असतो. जोपर्यंत व्यक्तीमध्ये मानसशास्त्रीय दृष्टीने कोणत्या तरी समूहाशी स्वतःला संबंधित करण्याची अपेक्षा जागृत नाही, तोपर्यंत संदर्भ समूहाची उत्पत्ती आणि विकास होऊ शकत नाही. दुसरा आहे, संदर्भ समूह आणि अपेक्षा ठेवणाऱ्याची आवड इत्यादी आधारावर संदर्भ समूह आणि अनेक व्यक्ती त्यांचे अभिलाषी होऊ शकतात. समाजात समूहाच्या सदस्याची अपेक्षा ठेवणाऱ्या अनेक व्यक्ती असू शकतात. संदर्भ समूह ठेवणाऱ्या व्यक्ती एक असू शकतो आणि संदर्भ समूह तसेच अर्थात एका समाजात अनेक व्यक्ती तसेच एक किंवा अनेक संदर्भ समूह असू शकतात. तिसरा, संदर्भ समूह व्यक्तीसाठी आदर्श समूह असतो. हे आवश्यक नाही की संदर्भ समूह हे समाजामध्ये सुद्धा आदर्श समूह असतील. चौथा, व्यक्तीचा संदर्भ समूह हा सामाजिक दृष्टिकोनातून सदस्यता समूहापेक्षा उच्च स्थितीचा असतो. व्यक्तीची अपेक्षा असते की जी स्थिती आणि प्रतिष्ठा त्याची समाजामध्ये आहे त्यापेक्षा उंच उठावे, प्रगती करावी, याकरिता तो आपल्या स्तराच्या समूहापेक्षा उच्च स्तराच्या समूहाची सदस्यता प्राप्त करू इच्छितो. पाचवा आहे, संदर्भ समूह हे बदलत असतात. व्यक्ती ज्याला आज संदर्भ समूह मानतो, होऊ शकते की भविष्यात तो काही समूहाला संदर्भ समूह बनवतील. व्यक्ती, काळ, स्थान, परिस्थिती आणि बौद्धिक परिस्थितीमुळे एका संदर्भ समूहाचा त्याग करून पुढच्या दुसऱ्या समूहाला संदर्भ समूह बनू शकेल. म्हणून संदर्भ समूह वेळ, ठिकाण, परिस्थिती इत्यादीशी संबंधित एक समूहापेक्षा आहे जो परिवर्तनशील आहे. सहावा, संदर्भ समूहाची निवड व्यक्ती विशेषाच्या दृष्टिकोनानुसार होत असते. म्हणून एक समूह एका व्यक्तीसाठी आदर्श आणि संदर्भ समूह असतो. तो दुसऱ्या लोकांसाठी सुद्धा आदर्श आणि संदर्भ समूह असेलच असे नाही. एका व्यक्तीसाठी समूहाचे आदर्श असणे या तथ्यावर अवलंबून असते की तो व्यक्ती कोणत्या समूहाला उच्च मानतो. त्यासाठी कोणत्या समूहाच्या मूल्य, आदर्श, व्यवहार इत्यादी स्वीकारण्याचे आणि अनुसरण करण्यायोग्य आहे. संदर्भ समूह प्रत्येक व्यक्तीनुसार भिन्न भिन्न असतात. त्याचे कार्य आपण पाहू. पहिला आहे, संदर्भ समूह या व्यक्तीला उच्च स्तरावर उद्देशाची निवड करणे आणि त्याच्या प्राप्त करण्यासाठी प्रेरणा देतो. उद्देशांना प्राप्त करण्यासाठी व्यक्तीला प्रयत्नशील बनवतो. दुसरा आहे, संदर्भ समूह व्यक्तीच्या व्यक्तित्वाला लवचिक बनवतो. व्यक्तीला परिवर्तन करण्यासाठी प्रेरणा देतो. तसेच प्रयत्न करण्यासाठी क्रियाशील बनवतो. व्यक्तीला नवीन परिस्थितीनुसार वागण्यासाठी क्रियाशील बनवतो. आणि तिसरा आहे, संदर्भ समूहाची सदस्यता प्राप्त करण्यासाठी सर्वच लोक प्रयत्न करत असतात. तो त्या प्रतियोगिता आणि स्पर्धेसाठी संधी देतो. उच्च स्तराच्या समूहाचे सदस्य तेच बनवतात जे स्पर्धेत निवडले जातात. अशा प्रकारे संदर्भ समूह समाजातील महत्त्वपूर्ण प्रदानांना योग्य व्यक्तीद्वारा भरण्याची व्यवस्था करतो. तसेच समाजाला व्यवस्थित ठेवणे, तसेच योग्य व्यक्तीला योग्य बक्षीस आणि आर्थिक लाभ मिळवण्याची व्यवस्थासुद्धा प्रदान करतो. अशा प्रकारे संदर्भ समूह व्यक्ती, समूह आणि समाजासाठी अनेक संघटनात्मक कार्य करीत असतो. हा एवढं छोटंसंच आहे एकदम संदर्भ समूहाचं. आपण आता घेऊन समिती, असोसिएशन. एक लहान लहान प्रश्न विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये येतात, तरी पण समिती ही आपण पाहून घेऊ थोडासा त्याचे वैशिष्ट्य वगैरे. समितीचे आपण थोडक्यात की असोसिएशन आपण कशाला म्हणतो, तर त्याची छोटीशी एक डेफिनेशन आहे की व्यक्ती हा समाजात राहत असल्यामुळे
तो जसा समाजाचा सदस्य आहे तसेच तो समुदायाचाही सदस्य आहे. जसं समाजात राहत असल्यामुळे जो समाजाचा जसं सदस्य आहे तसं तो समुदायाचा बी काय आहे, सदस्य आहे. कारण व्यक्ती हा समुदायात आपले जीवन जगत असतो. जीवन जगत असताना व्यक्तीला आपल्या अनेक गरजांची पूर्ती करावी लागते. त्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या तरी समितीचा सदस्य होणे खूप आवश्यक असते. व्यक्ती हा स्वतःच्या आपल्या गरजा पूर्ण करू शकत असल्याने इतरांच्या सहकार्याने तो आपल्या गरजांची पूर्ती करीत असतो. ही पूर्ती करण्यासाठी समाजामध्ये समिती उपलब्ध असतात. स्वतःच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी व्यक्ती तर इतर व्यक्तीच्या सहकार्याची मदत घेऊन एक गट स्थापन करतो व त्या माध्यमातून आपले हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतो. व्याख्यामध्ये असं दिलेलं आहे मॅकआयव्हरच्या मतानुसार की एक किंवा अधिक सामायिक हेतूच्या पूर्तीसाठी संघटित झालेल्या व्यक्तीच्या गट म्हणजे समिती होय. दुसरा आहे गिलिन समिती. व्यक्ती एक असा समूह आहे की जो उद्देश अथवा उद्देशपूर्तीसाठी संघटित होतो आणि काही मान्यता व स्वीकृत कार्यप्रणाली आणि व्यवहाराद्वारे कार्य करतो. गिन्सबर्ग काय म्हणतात की विशिष्ट ध्येय किंवा ध्येय साध्य करण्यासाठी ज्यांनी आपल्या अशी संघटना निर्माण केलेली आहे व ज्यांनी परस्पराबरोबर संबंध जोडलेले आहे अशा व्यक्तीच्या गटाला समिती किंवा मंडळ असं म्हणतात. त्याची वैशिष्ट्ये आपण पाहू. 5 वैशिष्ट्ये आहे. मग हा इथे समिती हा आपला कंप्लीट होऊन जाते चॅप्टर. पहिला आहे निश्चित उद्देशपूर्तीसाठी स्थापित. लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. पहिलं वैशिष्ट्य आहे निश्चित उद्देशपूर्तीसाठी स्थापित. समितीची स्थापना एका निश्चित उद्देशपूर्तीसाठी केली जाते. काही व्यक्ती सामान्य हेतूसाठी पूर्तीसाठी एकत्र येऊन समितीची स्थापना करतात व समितीच्या माध्यमातून आपले उद्दिष्ट पूर्ण करतात. म्हणून समितीची स्थापना निश्चित उद्देशपूर्तीसाठी केली जाते. दुसरा आहे समितीची सदस्यता ऐच्छिक असते. समितीची सभासद बनणे किंवा नाही हे व्यक्तीच्या स्वेच्छेवर अवलंबून असते. एखाद्या समितीची व्यक्ती सभासद असतानाही त्या समितीकडून व्यक्तीच्या गरजा पूर्ण होत नसेल तर व्यक्ती त्या समितीचा त्याग करीत असतो व दुसऱ्या समितीचा सभासद बनतो. उदाहरण व्यक्तीला राजकारणामध्ये एका राजकीय पक्षामध्ये पद जर मिळाले नाही तर तो दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये काय करते, प्रवेश करतो. तिसरा आहे समिती ही अस्थायी असते. समिती ही स्थायी नसते. ती विशिष्ट उद्दिष्टपूर्तीसाठी स्थापित झालेली असते व उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर समितीचे विसर्जित होते किंवा काळानुरूप नष्ट होते. काही समित्या दीर्घकाळापर्यंत टिकून राहतात पण काही समित्या काय होतात, नष्ट होतात. चौथा आहे समितीची स्थापना विचारपूर्वक केली जाते. समितीची स्थापना हिताच्या उद्देशपूर्तीसाठी केली जात असली तरी ते उद्दिष्ट पूर्ण करताना सभासद समितीच्या विचारपूर्वक आणखी करून तिची स्थापना केली जाते व तिचे नियमानुसार संचालन करून व्यक्तीचे समान उद्दिष्ट पूर्ण केले जाते. म्हणून समितीची स्थापना विचारपूर्वक केली जात असते. आणि 5वं आणि शेवटचे वैशिष्ट्य आहे समिती ही औपचारिक संघटना असते. समिती हा संघटित व औपचारिक समूह आहे. समितीचे नियम ठरलेले असतात. समितीमध्ये अध्यक्ष, सचिव किंवा कोषाध्यक्ष इत्यादी पद व इत्यादी संबंधीची कार्यपद्धती इत्यादीचे नियम ठरलेले असते व त्यानुसारच व्यक्तीला कार्य करावे लागते. समितीच्या सभासदांनी कोणतेही कार्य करावे यासंबंधीचा आराखडा प्रत्येक समिती तयार झालेला असतो. त्यानुसारच व्यक्तीला आपले कर्तव्य करावे लागते. म्हणून ही एक औपचारिक संघटना होय. त्याचे फरक आपण पाहू. 8 पॉईंट आहेत. संस्था आणि समिती. पहिला आहे संस्था म्हणजे समूहाच्या व्यवहाराची प्रस्थापित पद्धत होय. तर एक किंवा अधिक सामाजिक हेतूच्या पूर्तीसाठी संघटित झालेल्या व्यक्तीचा गट म्हणजे समिती किंवा मंडळ होय. दुसरा आहे संस्थांमध्ये मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या स्वीकृत रीतीने
अगर पद्धतीने पूर्ण करायच्या तर त्या स्वीकृत रीती विधी मार्ग पद्धतीने व्यवस्था होय. तर समिती किंवा मंडळ ही एक विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी संघटित झालेल्या व्यक्तीची व्यवस्था होय. तिसरा आहे, संस्थांमध्ये कायदे नियम बंधनाचा समावेश असतो तर समितीमध्ये व्यक्तीचा समावेश असतो. चौथा आहे, संस्था ह्या परस्परावलंबी आणि अमूर्त असतात. समिती हा स्वतंत्र आणि मूर्त असतात. पाचवा आहे, संस्थांची निर्मिती स्वाभाविक किंवा नैसर्गिकपणे होते तर समिती ह्या व्यक्तीकडून जाणीवपूर्वक निर्माण केल्या जातात. उदाहरण राजकीय पक्ष, क्रीडा मंडळ इत्यादी. सहावा आहे, संस्था संस्कृतीच्या वाहक असतात. त्या व्यक्तींना शिकाव्या लागतात. समिती ह्या संस्कृतीच्या विकासात महत्त्वाच्या नसतात आणि समिती व्यक्तींना शिकावी लागत नाही. सातवा आहे, संस्था हा सापेक्षता स्थिर आणि कायम स्वरूपाच्या असतात. समिती या तात्पुरत्या अगर विशिष्ट कालावधीकरिता अस्तित्वात येतात. उदाहरण महाविद्यालयीन शिक्षक, विद्यार्थी संबंध, हॉस्पिटल, वाचनालय इत्यादी. आणि आठवा आणि शेवटचे आहे, संस्था हा समाजाचे अनिवार्य घटक आहे. समिती ह्या ऐच्छिक स्वरूपात कार्य करतात. समितीत सहभाग घेणे व्यक्तीच्या मर्जीवर अवलंबून असते. विद्यार्थी मित्रांनो, संदर्भ समूह आणि समिती हे आपण घेतलेली आहे. संस्था आणि समुदाय आणि समाज वगैरे जे पण आहे ते आपण नंतरच्या क्लासमध्ये पाहू. थँक्यू. हॅव अ नाईस डे.